आपण पुढचा एक शब्द बोल नाही बघा इथं इथं धरता वा ते बी इथं धरतोय सध्या जातीच्या मेळाव्याला जातो मायच्याने असं होतं मायच्याने काय मायच्याने इथं सगळं कुटुंब उघड्यावर पडलं इथं काय हाल चालले लेकरा बाळाचे मायच्याने कसा आनंद वाटतो रे यार साजरा करावा आपल्या घरात एवढं मोठं दुःख आहे मंत्रीपद पाहिजे जातीला न्याय देण्यासाठी असावं 100% टाळ्या वाजवू आम्ही तुमच्यासाठी जातीचे लोक मारण्यासाठी मंत्रिपद पाहिजे तुम्हाला आपल्याच पक्षाचे नेते संपवण्यासाठी मंत्रिपद पाहिजे तुम्हाला त्या अजितदादांनी त्यांना जवळ हे सगळं धोरणाला लागत नाही सगळे खुण ह्या मुंडे कुटुंबापासून ते बाकीचे त्यांच्या आंधळ्यांचे त्याचे सगळे झाल्यापर्यंत जवळ करायचं नाही नाही तर तुमच्या सगळ्या अजितदादा पाडून टाकू आम्ही मग हा नाही ते गाण जवळ धरू नका स्वतःचे भावच मारलाय त्यांनीच मारलाय ऐ मग धडक असता आपल्याला ते तसलं धंदे जमत नाही कस काय बोलला नाही मग एकदा बी मी जर एखाद्या मॅटर मध्ये बोलत नाही तर त्याचा अर्थ असा होतो मी त्या खुनात सहभागी तुम्ही बोलत कस काय नाही तुम्ही बोलत कस काय नाही हे बघा दिखाऊपणा करायचा असता तर मी या मॅटर मध्ये आलो असतो मी तुम्हाला सिद्ध करून दिले आम्ही तुमच्या सोबत येत दाटून यायचं असतं तर तुम्हाला न्याय मिळूस तर हलणार नाहीत तुम्ही काळजी करायची गरज नाही आम्ही आहेत आणि नुसतं तुमचं चलत राहायचं उगा मोर्चात कायात पण दिखाऊपणा जर करायचा असता तर मी हे मॅटर इतक्या स्टेपला 6 दिवसात आणलं नसतं तुम्हाला जवळपास सांगतो 80% मॅटर आता संपल्यातच जमाय 100% तुमचे सगळे आरोपी फाशीवर जाताना स्वतः ताई आणि तुझे तिन्ही पोरं बघणार आहेत फासावर जाताना दिखाऊपणा करण्या सगळ्या जनतेना मनापासून शुभेच्छा देतो व्यासपीठावर बसलेले स्वर्गीय महादेव भैया मुंडे यांचे कुटुंबीय आणि देशमुख संतोष भैया देशमुख यांचे कुटुंबीय आता नावाचा काय आग्रह कोणी धरू नका आपल्या आपल्यात सोडून देत जा पटकून नाही तर म्हणायचं मग नाव नाही घेतलं नाव घ्यायचं म्हणलं की दादा तो परच होईल सगळ्यांची माफी मागून आपण दुःखात आणि ताईच्या न्यायासाठी इथं आलो म्हणून जर बोलायला नाही मिळालं नाव नाही घेतलं काय काम आहे तरी कमवत होता इथं काय थांबायचं आहे का काय का आरोपी धरायचा टगडेल धरून आणायचा आणि जेलात टाकायचा जोपर्यंत मराठे आणि मनोज जारंगे मॅटर मध्ये दुसरा आरोपी गुंतला जाणार नाही ओरिजिनलच डुप्लिकेट नाही ती भाड्याने आणला पगाराने आणला पैसे देऊन आणला आणि त्याच्या आजीला पैसे दिले आजीला दिले आणि ते गुतीला इथं राम आहे भाई इथं सोपं नाही तुम तर मोगा म्हणले असला पालकमंत्री बघ्याच नाही कवा अरे भाई आम्ही तरी कवा बघे आता यांना उपर येऊनच द्यायचं नाही जे होईन ते होईन मुसलमानाच्या दलिताच्या मराठ्याच्या वाटा गेले की नुसते ठोकायचे इथून पुढं तसलं लिचपीचं काम नाही ठेवायचं इथून पुढं त्या दादाचा कौतुक करावं लागेल राव या वयात खन झोडीत येत कोणाला बी ते तिकडे संदीप भया धसांना बाप्पा तर कासराच हातात नाही काय त्याला कण चालून द्यायचं खरंच दादाचं कौतुक करावं लागेल ना मी तुम्हाला माहिती आहे ना आपण मोगम स्तुती करीत नसतो आपला कचका माहिती आहे तुम्हाला अरे ह्या वयात माणूस आपल्यासाठी लोक अंगावरती घेतोय सगळ्यांनी जाण ठेवली पाहिजे दादा आहेत ना आम्ही तुम्हाला काय करायचं आम्ही आहेत म्हणून द्या काय व्हायचं उलसी काही बोललं की लगेच पोट दुखत त्यांचं उलसी काही बोललं
खरं बोललेत, वयानं मोठे आहेत, बोलून द्या ना, काय फरक पडतो का? वयानं मोठा माणूस आहे, वयस्कर आहे, थोडं बोल ऐकून घ्या, दमच नाही. ते काय कोण म्हणले, पदाचं काहीतरी म्हणले वाटतं, मंत्रिपद देऊ नका का काहीतरी असं म्हणले. अरे असे धेंडळी लागली त्यांना, दमच निघाना. अरे काहीतरी अनुभवातून बोलले असते, तुमच्या बापाच्या वयाचे आहेत, दम नाही. इतके उदगे आहेत ना, टोळी टोळी बरं का, लाभार्थी टोळी, नाही तर लगेच वडीत येते आमचे सगळेच. लाभार्थी टोळी इतकी उदगी आहे ना, नीटच करणार. शब्द आहे आपला, नीटच करणार, सुट्टी देणार नाही. मग स्वप्नील भैया म्हणले कमेंट टाके, ते चांगली गोष्ट आहे, टाकून द्या. पुढे तुम्ही टाकून द्या, लय चांगली गोष्ट आहे, टाकून. आणि उघड्या डोळ्यानं एवढा मोठा समाज राज्यात असून तुमचा, तिच्या लेकराची फरफट तुम्ही बघायला लागला, तर स्वतःला नेते म्हणून मिळून घ्यायला लागला. एवढा काय आनंद आणि इतका माज आहे तुम्हाला, मंत्रीपद पाहिजे, पण स्वतःच्या भावाला आणि भावजाईला न्याय द्यायचा नाही. इतकी नीच आणि नीतिमत्ता तुमची नसली पाहिजे. अरे तुमची ती बहीण आहे, तिचं कपाळ उघडं पडलंय, तिचे लेकर उन्हात पडले, तुम्हाला लाजा वाटला पाहिजे. मंत्रिपदासाठी येडे घालायला लागलात, लात मारायला पाहिजे तुम्ही मंत्रिपदाला. माझा भाऊ गेला, माझे भाऊजाईचं कुटुंब उघड्यावरती आलंय, उन्हात पडलंय, जीव गेला तरी मी त्या कुटुंबासाठी लढण, असं तुम्ही म्हणायला पाहिजे. उलट तुम्हाला परवाचा कालचा खेळ माहित नसन, पळेतून मुंडे कुटुंब निघलं की तुमचा धनंजय मुंडे कोंबड्या हरायल्यासारखा नुसता मुख्यमंत्र्याकडे येडे घालतो होता. ह्या कुटुंबाला भेटू नये म्हणून तो यापेक्षा अंडे देणारी कोंबडी बरी. एवढा मोठा नावाचा माणूस काय चिल्लर चाळे खेळतो. एक लेख बाळ आपल्या, आणि ते आईबापा पलीकडे बसले, चालता येत नाही त्यांना, आपल्या लेकराच्या न्यायासाठी वन फिरायला लागले. काय जीव तुटत असन. सोन्यासारखं लेकरू त्यांच्या डोळ्यासमोर नाहीये. या वयात त्यांना लेकाला खांदा द्यायची वेळ आली. या वयात लेकाला खांदा द्यायची त्यांच्यावरती वाईट वेळ आली, आणि तुम्ही त्यांची भेट होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्याला जाऊन सांगता यासाठी नेमू नका, हे तुम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन सांगता. म्हणून तुम्ही एका दिवसात 5 ते 6 चक्रा मारल्यात. सह्याद्रीहून वर्षावर त्या अजितदादांच्या तिथं त्यांनी दिलं वाटतं हुसकून. काय करणार, याला दमच, याला दुसरं काही येतच नाही. काडी करता येते फक्त, काडी. बेट्या संपून जाशील, त्यांच्या नादी लागू नको. उलट मध्ये टाक टोळी ती. माझं मुख्यमंत्र्याला सरळ सांगणार, आरोपी धरलेले सोडायचे नाही. चौकशी केली आणि ते आढळून नाही आला, आढळून फडळून आम्ही ऐकत नसतो. जिल्ह्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही मी, एक चाक सुद्धा बीड जिल्ह्यात. आम्हाला बाकी काय माहित नाही, धरला की सोडायचा नाही. आणि जेवढे त्या ताईनं नावं दिले ते सगळे मध्ये पाहिजे, एक पण त्याच्यातला सुटता कामा नाही. आणि ज्याच्या ज्याच्यावर अन्याय होतो ना, मी आहे ना, तुम्ही कचाकच येऊन सांगा मला, तुम्ही टेन्शन घेऊ नका, याला नीटच करतो सगळ्याला. दबून राहू नका, मरताल. दबून राहू नका, मरताल. भेऊ नका. तुमच्यासारखं एवढा मोठा माणूस का बुकीत आउट करीन माणसाला एखाद्या. काय वारं फार, वारा नाही फारा नाही. मला आत्ताच वारं कळलं एवढ्या. तुम्ही सांगितलं त्याला मी थोडा आणखीन मागच्या वयाने पाहिजे होतो, आणखीन निभार त्यांच्या रेंजचा पाहिजे होतो. आता वारण फारण सगळं समुद्रात नेऊन बुडीला असतं, काय ठुल. आणि यांना जर ठेप्याला नाही आणलं SP साहेब आणि गृहमंत्री साहेब, आम्ही नीट करणार आहेत बरं का. मनोज जरांगे बोललं ते करीत असतो, आम्ही नीट करणार आहे त्यांना. टोळी आम्ही सोडणार नाही. लाभार्थी टोळी तुम्ही नाही जेर बंद केली तर आम्ही नीट करणार आहे. आपलं खुल्लं आणि जाहीर असतं. त्यामुळे जे आरोपी धरायचे ते चौकशी करून सोडून द्यायचे नाही, ते कायम जेलमध्ये ठेवायचे. जेवढे नावं दिलेत
त्यातला एकही सोडायचा नाही, पुन्हा सापाडा नाही, हे नाटक आम्ही ऐकणार नाहीत। बाळा बांगर त्या कॅसेटी जवळ तो लयच माल हो, उकडून उकरून आणलंय काय काय नाही, खरा माल आहे, मरणाचा माल आहे। फक्त या बीड जिल्ह्यातल्या जनतेने त्या मालाचा उपयोग करणं गरजेचं। माल म्हणजे नोटा नाही बरं का, नाही तर व्हायचं परत तिसरा खेळ। एवढी माहिती आहे ते सांगायला लागलं का माणसात डोकंच बंद पडत, एवढी माहिती। इतके क्रूर लोक असायला नाही पाहिजे। तुमचे किती असू द्या, ते तुमचे बाप्पू आंधळेचा प्रश्न आहे, तो सुद्धा मध्ये घालतो। तुम्ही अर्ज द्या, मध्ये घातला। त्यांच्या आई वडिलाला जेवढे जेवढे येत ना तुम्ही पुढे या। तुमच्या महादेव गीतेचा सण तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका म्हणलं ना, चूक नसेल तर तुमचा माणूस बाहेर येणार, आणि जे कधीच मध्ये जात नाही ते मध्ये जाणार। आणि परळेवाल्याने टेन्शन घेऊ नका राव, टेन्शन घेऊ नका। तुम्ही संधी दिली म्हणून हे त्यांना करतात, तुम्ही संधी दिली नसती तर हे त्यांना करताच आलं नसतं। ते आमचे देशमुख साहेब एकटे इंडे तिथं, त्यांना खातं का कोणी? आता हे जॉईंटच करतो मी, थांबा तुम्ही जरा, मी आहे ना आता, असा जॉईंट करतो ना दलित मुस्लिम मराठ्याचा तिथं, ते म्हणले